पर्यंत भारत जो आहे तो इम्पोर्टर होता, तो एक प्रकारे एक्सपोर्टर झालेला आहे. म्हणजे 16,000 करोडचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आपण बाहेरच्या देशांना विकलेले आहेत. म्हणजे आत्मनिर्भर भारतची ही एक प्रकारे पोचपावती आहे. असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आणि जसं मी म्हटलं, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पथसंचलन करण्यासाठी जे कंटिंजंट आहेत ते आपल्याला येणार आहेत. सर्वात पहिल्यांदा मद्रास रेजिमेंट, सर्वात जुनं भारतीय फौजमधलं, भारतीय लष्करातलं सर्वात जुनं इन्फंट्री रेजिमेंट म्हणून मद्रास रेजिमेंटची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि वेगवेगळ्या या इन्फंट्री रेजिमेंटचा जो एक प्रकारे युद्ध घोष असतो, त्या युद्ध घोषाच्या माध्यमातून त्यांच्या सैनिकांना एक प्रकारे स्फूर्ती येत असते आणि ते दुश्मनावर तुटून पडत असतात. या मद्रास रेजिमेंटचा जो युद्ध घोष आहे, वॉर क्राय आहे, तो म्हणजे ओ मद्रासी आदी कोलू, म्हणजे ए मद्रासी तू जे आहे दुश्मनावर तुटून पड आणि त्या दुश्मनाचा खात्मा कर, अशा प्रकारच्या युद्ध घोषासहित आपल्या समोर जे आहे त्या ठिकाणी मद्रास रेजिमेंट जे आहे येऊन गेलेलं आहे. आणि या मद्रास रेजिमेंटच्या नंतर आपल्या समोर जे येणार आहे. तर थोडंसं थांबवते आपण. मद्रास रेजिमेंटचं जे संचलन आहे ते सध्या पाहतोय. स्वधर्मे निधनम श्रेय, अपना कर्तव्य निभाते हुए मरना गौरव की बात। और इसके ठीक पीछे गढ़वाल राइफल्स रेजिमेंटल सेंटर, 58 गोरखा ट्रेनिंग सेंटर और 39 गोरखा ट्रेनिंग सेंटर का संयुक्त बैंड दस्ता, 72 संगीतकार इसमें शामिल। और बैंड दस्ते के ठीक पीछे आ रहा है ग्रेनेडियर्स का मार्चिंग कंटिंजेंट, आकर्षक वेशभूषा से सुरक्षित सुसज्जित होते हैं। ग्रेनेडियर्स का ये दस्ता, जिसका नेतृत्व 13 ग्रेनेडियर्स बटालियन के कैप्टन अनुज कुमार धारीवाल कर रहे हैं। रेजिमेंट का आदर्श वाक्य नाम ग्रेनेड निशान, युद्ध घोष सर्वदा शक्तिशाली। युद्ध क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन खासियत है ग्रेनेडियर्स की। The war cry